केसरीचा मानकरी राजा आणि अक्कलकोटकरांचा सर्जा ही गाडी फायनलची मानकरी ठरली. ताई आपल्या बरोबर आहेत आणि सर्जाचे पण मालक आहेत. ताई नमस्कार. मित्रांनो, आज कलेडोनकरांचं ओपन मैदान विकळे फाटीवरती पार पडल्याने या मैदानाचा मित्रांनो फायनल झालेला आहे आणि आपला सर्वांचा आवडता ताईंचा हिंद केसरीचा मानकरी राजा आणि अक्कलकोटकरांचा सर्जा ही गाडी फायनलची मानकरी ठरली. नियोजन झालं होतं. नियोजन मी हन्नूर केसरीला गेल्यावर सागरदादांची ओळख झाली. हन्नूर केसरीचा आयोजक ते. मग त्यांनी मला संपर्क केला मागच्या महिन्यात की ताई एक मैदान द्या, का तर ह्यांची पण इकडं ओळख नाही. बैल पळतोय पण पैर होईना. तर मग दादा म्हणत होतं पेडगावला पळवूया सागर दादा, पण मी म्हणलं रिस्क नको एवढ्या मोठ्या मैदानात. पेडगावचं झाल्यावर पहिल्याच मैदानात देणार. मग दिला. एका अंधारामध्ये तो नंदी होता. हो. कसं काय त्याला डायरेक्ट तुम्ही पैरा देताय? म्हणजे एक मोठं मैदान होतं आज, त्या मैदानामध्ये तुम्ही एक पैरा त्याच्यासोबत होता, काय सांगा? नाही, संबंध पण महत्वाचे आहेत. सगळं म्हणजे काय हे नाही, दादांच्या शब्दाखातीर आपण प्रतिष्ठित लोकांचं किंवा जे आपण कोणाला तर मानतो त्यांचा आपण शब्द नाही ना मोडू शकत. त्या शब्दाखातीर दिला. पण सर्जानं पण चांगलं म्हणजे चांगला पळायला पळणारच नंदी येतो. दादानी पण काय असं न पळणाऱ्या बैलाला बैल मागितला नाही. दादांना पण माहित होतं सर्जा पळतोय चांगला, पण इकडं ओळखी नसल्यामुळे त्यांना पैरे होणार.